तर मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला, आपला जास्त वेळ न घेता गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आजची मुख्य बातमी आहे गुड ब्रेकिंग न्यूज खुश खबर. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 10 वर्षाचा महागाई भत्ता, थकबाकी रक्कम मिळणार. या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. आताच्या घडीची सर्वात मोठी खुश खबर. कर्मचाऱ्यांना मोठी थकबाकी रक्कम मिळणार. सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला आदेश. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला कोणता आदेश दिला आहे? कोणत्या कर्मचाऱ्यांना 10 वर्षाची थकबाकी महागाई भत्ता मिळणार आहेत? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा. चला तर करूया आजच्या मुख्य ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया आजच्या गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. थकीत महागाई भत्ता अदा न केल्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकारला कडक शब्दात सर्वोच्च न्यायालयाने सुनावले असून थकीत महागाई भत्ता त्वरित अदा करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे आणि मिळणार आहे. सन 2009 ते 2019 या काळात तब्बल 10 वर्षाच्या कालावधीतील महागाई भत्ता अदा करण्यात आलेला नव्हता. संबंधित कालावधीतील डीए रोखण्यात आला असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. महागाई वाढत असताना पगारातील डीए वाढवल्यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक ताण निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर राज्यातील कर्मचाऱ्यांनी न्याय मिळवण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि त्याचा परिणाम असा झाला. या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती संजय करोल व पी.के. मिश्रा यांच्या खंडपीठाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला आणि राज्यातील ज्या कर्मचाऱ्यांचा थकीत महागाई भत्ता दिला नाही तो न्यायालयाने स्पष्ट केला की कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रोखणे हे योग्य नाही व संबंधित कालावधीतील थकीत रक्कम त्वरित अदा करण्यात यावी. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्य सरकारवर थकीत रकमेचा मोठा बोजा पडणार असला तरी संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सरकारपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. राज्य सरकारला आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्वरित कार्यवाही करावी लागणार आहे. अशा प्रकारचे न्याय आदेश हा सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे कर्मचाऱ्यांना थकबाकी रक्कम मिळणार आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.